हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, हरे कृष्णा. ईशोपनिषद मंत्र 14. तर मंत्र 13 मध्ये आपण पाहिलं संभूती आणि असंभूतीची व्याख्या. संभूती म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची पूजा, आणि त्यांच्या व्यतिरिक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांव्यतिरिक्त जे पण आहे ते सर्व असंभूतीमध्ये येतं. ओके. आता मंत्र 14 मध्ये संभूती म्हणजे आध्यात्मिक शक्तीचं ज्ञान, आणि असंभूती म्हणजे जड विद्या, भौतिक शक्तीचं ज्ञान. उदाहरणार्थ देवता, मनुष्य, पशु इत्यादी जे पण ज्ञान आहे या ज्ञानाला असंभूती असं म्हटलेलं आहे. ओके. जसं 11 नंबर मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं की जो विद्या आणि अविद्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जाणतो तो अमृतत्व म्हणजे अमरत्वाला प्राप्त होतो असं वर्णन आहे. तर या ठिकाणी संभूती च विनाशम च यस्तद वेदो उभयम सह. या ठिकाणी संभूती आणि असंभूती उभयम दोघांना जो व्यक्ती जाणतो तो संभूत्याम मृतम अश्नुते विनाशन मृत्युम तीर्थ. पहा याचं पहिले श्लोक म्हणू आपण. संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयं सः विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. तर दोन्ही जे ज्ञान आहेत हे आवश्यक आहेत. एक ज्ञान आहे शाश्वत जगाचं ज्ञान आणि दुसरं आहे अशाश्वत जगाचं ज्ञान. भाषांतर. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम, रूप, गुण व लीला आणि अनित्य देवता, मनुष्य व पशूंचा समावेश असलेले भौतिक प्राकट्य या दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे जाणल्या पाहिजेत. त्या जाणल्याने आपण मृत्यू व अनित्य भौतिक प्राकट्यावर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांच्या नित्य धामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन उपभोगू शकतो. तर भगवंतांच्या धामात जर जायचं असेल तर हे दोन्ही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. का बरं असं ज्ञान असणं आवश्यक आहे? आपण 11 नंबरमध्ये चर्चा केली होती की जी भौतिक तथाकथित विद्या आहे याला जर आपण योग्य मार्गदर्शनाखाली जर भगवत सेवेत लावलं तर हीच अविद्या आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी मदत करणारी असू शकते. मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. अच्छा हां, हे गॅजेट्स. अजून भौतिक कर्म कसं तयार होतं? भौतिक कर्म करण्याची सगळ्यांची प्रवृत्ती आहे आणि हे कर्म प्रत्येकाला बंधनाचं कारण ठरतं. पण हेच कर्म जर भगवत सेवेमध्ये वापरलं, आपले स्किल, टॅलेंट जे पण आपल्याकडे आहेत, कला, गुण, ऐश्वर्य, धन जर भगवंताच्या सेवेत वापरलं तर आपण आपला आध्यात्मिक उन्नती करू शकतो. दुधापासून रोग होतात, पण दही खाल्ल्याने दुधाचे रोग बरे होतात असं भागवतामध्ये अॅनालॉजी दिलेली आहे. तशा प्रकारे भौतिक कर्म बंधनाचं कारण आहे, पण हेच भौतिक कर्म जर भगवंतांना अर्पण केलं तर नक्की कल्याण होऊ शकतं. तशाच प्रकारे या ठिकाणी भौतिक जगामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, या ठिकाणी देवता, पशु, मनुष्य यांचं पण ज्ञान असणं आवश्यक आहे. जर हे ज्ञान जर आपण भगवंताच्या उन्नतीसाठी वापरलं, भगवंताच्या भक्तीसाठी वापरलं, पूजेसाठी जी सर्वोत्कृष्ट आहे, तर तो व्यक्ती भगवत धामात प्रवेश करू शकतो. बघू आपण याच्याबद्दल थोडी अजून विस्तारित चर्चा करू. तसे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुरुवातीला मृत्यूबद्दल जे प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलतात. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी जे तथाकथित प्रयत्न करणारे लोक आहेत. वाचा. ज्ञानाच्या तथाकथित प्रगतीच्या नावावर
मानवी संस्कृतीने अंतराळयाने व अणुऊर्जेसारख्या अनेक वस्तू निर्माण केल्या आहेत. तरी सुद्धा लोकांना मरावे लागणार नाही, जन्म घ्यावा लागणार नाही, वृद्ध व्हावे लागणार नाही की व्याधीग्रस्त व्हावे लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यास ही संस्कृती असमर्थ ठरली आहे. जेव्हा एक बुद्धिमान मनुष्य एका तथाकथित शास्त्रज्ञासमोर वरील क्लेशासंबंधी प्रश्न विचारतो, तेव्हा तो चालाखीने उत्तर देतो की विज्ञान प्रगतीपथावर आहे आणि अखेर ते मृत्यू, म्हातारपण आणि रोगापासून मनुष्याची कायमची सुटका करणारच. अशी उत्तरे शास्त्रज्ञांचे भौतिक जगाबद्दलचे असणारे घोर अज्ञानच दाखवितात. तर आजकाल जे म्हणजे शास्त्रज्ञ आहेत प्रभुपाद यांच्याबद्दल बोलतात. तर शास्त्रज्ञांबद्दल बोलणारे प्रभुपाद एकमात्र आचार्य आहेत असं मला वाटतं. प्रभुपाद कुणाला सोडत नाही. शास्त्रज्ञ हे जगाला कसे फसवत आहेत. लाखो करोडो रुपयाचा याच्यामध्ये टर्नओव्हर आहे, इतका पैसा खर्च होतोय आणि शोध लावून लावून काय लावणार आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा असा रिसर्च करतात जे भविष्यात याचे परिणाम दिसून येतील या आशेवर ही लोक वैज्ञानिक लोक काम करतात. जसं मृत्यूवर यांना विजय प्राप्त करायचा आहे. जे मेलेलं शरीर आहे, आत्मा सोडून गेलेलं शरीर आहे, अशा शरीराला वेगवेगळ्या केमिकलमध्ये ठेवून भविष्यात यांना अशी शाश्वती आहे की हा माणूस पुन्हा जिवंत होईल. असे याच्यावर पण प्रयोग चालू आहेत. याच्यासाठी भरपूर पैसा खर्च होतो. तोच पैसा गोरगरिबांच्या सेवेत लावला. मला हे लॉजिक कळत नाही. एखादा देश जर चंद्रावर गेला का नाही देवाला माहिती, कोणाला माहिती नाही. एखाद्या देशाने आपलं यान चंद्रावर पाठवलं, गरज आहे का त्याची हेवा करण्याची. तुमच्या देशामध्ये असे अजून गावं आहेत ज्या गावांमध्ये अजून लाईट नाही आहे, सरळ रस्ता नाही जाण्यासाठी, आणि तुम्ही चंद्रावर जाऊन काय झेंडा लावणार. ही म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर यांचे काहीतरी असतील, यांचे उद्देश असतील, असू शकतात, नाही असं नाही. पण प्रभुपादांचं म्हणणं आहे की इतर ग्रहांवरचा प्रवास जो आहे जर करायचा असेल तर याची पद्धती वेगळी आहे. विनाकारण देशातल्या नेत्यांना आश्वासनं दाखवून काय फायदा नाही. आणि हे नेते काय आहेत हे 5 वर्षांनी बदलत राहतात. आता जे प्रधानमंत्री ते 5 वर्षानंतर राहणार नाहीत. हे आपलं स्टेटस मेंटेन करण्यासाठी बऱ्याचशा अशा भ्रमातल्या गोष्टी त्यांना कळत पण नाहीत. प्रधानमंत्र्याला कळत नाहीत किंवा दुसऱ्या असे मंत्रिमंडळ आहेत ज्यांना कळत नाहीत. ते ऑफिसर लोक सगळं सांभाळतात. आणि अशी परिस्थिती आहे की एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका राजाकडे एक पोपट होता आणि तो पोपट फार लाडका होता राजाचा. आणि तो पोपट एक दिवस आजारी पडला आणि पोपटाची सेवा करणारा एक सेवक होता. आणि मग राजा विचारतो की काय पोपट कसा आहे, बरा आहे का. तर तो सेवक म्हणतो की नाही, पोपट जरा आजारी आहे. मग काय झालं त्याला, 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आणि मग पोपट फारच आजारी पडला. राजाच्या महलमध्ये तो पोपट आला नाही. मग राजा विचारतो त्या सेवकाला काय झालं पोपटाचं. तर हा सेवक म्हणतो की तो पोपट सकाळपासून उठलेलाच नाही झोपेतून, अन्न पाणी खात नाही, श्वास पण घेत नाही. मग राजा म्हणतो मग मेला असं म्हण ना. सेवक म्हणतो हे तुम्ही म्हणू शकता, मी नाही म्हणू शकत. तर अशी पद्धती आजकाल हे शास्त्रज्ञ लोक जगाला फसवत आहेत असं प्रभुपादांचं स्पष्ट मत आहे. तर ही जी फसवणूक आहे जनसामान्यांचा पैसा आहे, यांच्या विकासासाठी वापरायला पाहिजे, पण बऱ्याचशा निरर्थक गोष्टींमध्ये धन खर्च होतोय. भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्येक जण जडत्वाच्या कठोर नियमांनी बद्ध आहे. जन्म, वृद्धी, स्थिती, प्रजोत्पादन, क्षय आणि शेवटी मृत्यू अशा 6 अवस्थांतून प्रत्येकाला जावे लागते. भौतिक प्रकृतीच्या संसर्गात असलेला कोणताही जीव या परिवर्तनाच्या 6 नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून कोणीही, मग ती देवता असो, पशु असो किंवा वनस्पती असो, या भौतिक जगात चिरायू होऊ शकत नाही. या जी शास्त्रज्ञांचा हा जो प्रयत्न आहे, जन्म मृत्यू जरा व्याधीचं जे सायकल आहे याला कुठेतरी ब्रेक करायचं आहे यांना. याच्यासाठी हे प्रयत्न करतात. प्रभुपाद म्हणतात प्रकृतीचे इतके कठोर नियम आहेत, हे कठोर नियम स्वतः जो वैज्ञानिक आहे त्याला पण या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तो पण एक दिवस म्हातारा होतो, तो पण एक दिवस आजारांनी त्रस्त होतो.
दुसऱ्यांना कसं या चक्रातून बाहेर काढणार. तर हे सर्व विफल प्रयत्न आहेत असं प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात. वेगवेगळ्या योनींतील जीवांची वेगवेगळी आयु मर्यादा असते. या भौतिक ब्रह्मांडातील प्रमुख जीवात्मा ब्रह्मदेव लाखो कोट्यवधी वर्षे जगतो, तर एक लहानसा किडा काही तासांकरिता जिवंत राहतो. परंतु भौतिक जगात कोणीही चिरकाल जगू शकत नाही. काही विशिष्ट परिस्थितीत वस्तू निर्माण होतात, त्या काही काळ टिकतात आणि जर जगल्या तर वाढतात, प्रजोत्पादन करतात, पुढे क्रमशः क्षय होतो आणि शेवटी नाहीशा होतात. या नियमाप्रमाणे अनेक ब्रह्मांडांतील लक्षावधी ब्रह्मदेवांनाही आज ना उद्या मरावे लागते. म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडालाच मर्त्यलोक म्हणतात. तर हा एक आहे वस्तू आणि तिसरा आहे व्यक्ती. व्यक्तीमध्ये 6 परिवर्तन या ठिकाणी प्रभुपाद सांगतात. व्यक्तीमध्ये 6 परिवर्तन दिसतात. शरीरामध्ये कोणकोणते परिवर्तन आहेत सांगा. हात वर करा. बोला पटपट, वेळ नाही. हा सांगा प्रभू. मृत्यू होतो. हा आणि वस्तूंमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. उत्पत्ती होते, एखाद्या वस्तूची निर्मिती होते, काही काळ स्थिर राहते, नंतर ती वस्तू नष्ट होते काळाच्या ओघाने. तर हे वस्तू आणि व्यक्तीमध्ये हे जे परिवर्तन हे कोणीही थांबवू शकत नाही. हे ब्रह्माजींचं उदाहरण या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की ब्रह्माजींना सुद्धा मृत्यू आहे. ती इतके अनादी काळ जगणारे, त्यांचं असं वाटतं की शाश्वत जीवन आहे, पण त्यांचं जीवन सुद्धा एक दिवस मृत्यूला प्राप्त होतं. तर साधारण कीट जसा मृत्यूला प्राप्त होतं तसं ब्रह्माजींना सुद्धा या जगात मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जो जिवंत राहण्याचा जो प्रयत्न आहे हा निरर्थक प्रयत्न आहे असं प्रभुपाद सांगतात. लौकिक शास्त्रज्ञ आणि राजकारणी लोकांना या जागेलाच मृत्यूरहित करावयाचे आहे, कारण त्यांना मृत्यूरहित अशा दिव्य प्रकृतीविषयी काहीच माहिती नाही. याचे कारण म्हणजे परिपक्व अशा दिव्य अनुभूतींनी भरलेल्या वैदिक शास्त्रांविषयीचे त्यांचे अज्ञान होय. पण दुर्दैवाने आधुनिक मनुष्य वेद, पुराणे व इतर शास्त्रांतून ज्ञान घेण्याच्या विरुद्ध आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद एक श्लोक सांगतात विष्णू पुराणातला. या प्रकृतीची ओळख जी आहे या लोकांना माहिती नाही. ही प्रकृती कशासाठी बनवली आहे, ही प्रकृतीची असे डिझाईनच केलेली की याच्यामध्ये कोणीही जिवंत राहू शकत नाही. तर प्रभुपाद हा श्लोक मुद्दाम देतात विष्णू पुराणातला. विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा अविज्ञा कर्म संज्ञान्या तृतीया शक्तिरिष्यते. तर हा जो श्लोक आहे, भगवंतांच्या 2 शक्ती आहेत, एक पराशक्ती आणि एक अपराशक्ती. पराशक्ती कुठे आहे? पराशक्ती म्हणजे काय? नाही, थांब सांगा. पराशक्ती म्हणजे काय आणि अपराशक्ती म्हणजे काय? मोठ्याने बोला. हा 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 परा म्हणजे जीव. हा 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 बरोबर. पराशक्ती म्हणजे आध्यात्मिक जगत, परोधर्म, ज्या ठिकाणी आध्यात्मिक धर्माचं पालन होतं असा परोधर्म. पराशक्ती म्हणजे आध्यात्मिक जगत आणि अपराशक्ती म्हणजे भौतिक जगात. ठीक आहे, अशा 2 प्रकारच्या शक्ती. तर प्रत्येक शक्तीचं एक विशिष्ट प्रयोजन आहे. या जगातली जी अपराशक्ती आहे, ही अपराशक्तीची जी या जगाची जी निर्मिती आहे, या जगामध्ये निर्मिती करतानाच ठराविक कालावधी ठरवलेला आहे. या काळापर्यंतच ही प्रकृती म्हणजे हे दृश्य जगत हे राहील. त्या काळानंतर याचा प्रलय होईल आणि प्रलय झाल्यानंतर पुन्हा व्यक्त आणि अव्यक्त असे सायकल नियमितपणे चालू राहते. तर ही वास्तविकता ह्या अज्ञानी लोकांना माहीत नसल्यामुळे आपली एनर्जी, आपला वेळ, आपला पैसा या अज्ञानाच्या मार्गामध्ये लावत आहे. हे प्रभुपाद सांगतात. समजलं का? तर यासाठी प्रभुपाद सांगतात प्रकृतीचं ज्ञान कुठून मिळेल? अधिकृत शास्त्र अध्ययन केल्याने या शास्त्राद्वारे या प्रकृतीचं ज्ञान मिळू शकतं. वाचा पुढे. भगवान विष्णूंकडे विष्णू पुराणात 6.7.61 मध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णूंकडे परा श्रेष्ठ आणि अपरा गौण नावाच्या भिन्न शक्ती आहेत.
जीवात्मे पराशक्ती आहेत आणि सध्या आपण ज्या भौतिक शक्तीत गुंतून पडलो आहोत तिला अपराशक्ती म्हणतात. या अपराशक्तीतून भौतिक सृष्टी उत्पन्न होते व ही शक्ती जीवांना अज्ञानाने अविद्येने आवृत्त करून सकाम कर्म करण्यास भाग पाडते. या भौतिक अपराशक्ती आणि जीवात्म्यांशिवाय भगवंतांच्या पराशक्तीचा आणखी एक अंश असतो. ती पराशक्ती म्हणजे नित्य मृत्यूरहित असे भगवद्धाम होय. परस्तस्मात्तु भावन्यो अव्यक्तो अव्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. भगवद्गीतेत 8.20 या धामाचे वरील प्रमाणे वर्णन केले आहे. सूर्य, चंद्र आणि शुक्रासहित ऊर्ध्व, मध्य आणि अधः असे सर्व ग्रहलोक संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले आहेत. ब्रह्मदेव जिवंत असेपर्यंत हे ग्रह अस्तित्वात राहतात, परंतु काही अधोलोक ब्रह्मदेवांचा एक दिवस संपला की नष्ट केले जातात आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा निर्माण केले जातात. ऊर्ध्व लोकात काळाचे मोजमाप वेगळ्या रीतीने केले जाते. बऱ्याच ऊर्ध्व ग्रहांवर आपले 1 वर्ष म्हणजे त्यांचे केवळ 24 तास किंवा 1 दिवस आणि 1 रात्र. पृथ्वीवरील 4 युगे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली म्हणजे त्यांची केवळ 12,000 वर्षे. या काळाला जर हजाराने गुणले तर तो ब्रह्मदेवांचा 1 दिवस होतो आणि त्याची रात्र ही तेवढीच असते. अशा दिवस रात्रींचे महिने वर्ष होतात व ब्रह्मदेव अशी 100 वर्षे जगतात. ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टी नष्ट केली जाते. हा जो विषय आहे या पॅराग्राफमध्ये जो दिलेला विषय, या विषयाला नीट व्यवस्थित जर समजायचं असेल, काळ जो आहे, टाइम जो आहे, कसा विविध लोकांमध्ये दिसतो, तर याच्यासाठी फार एक मोठा चार्ट आहे. कमीत कमी 1 तास पाहिजे. कधीतरी आपण याच्यावर बघू, चर्चा करू. आता जर मी त्याच्यावर चर्चा केली तर अजून खूप कन्फ्युजन आणि प्रश्न येतील. त्यासाठी आपण याच्यासाठी प्रलय जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की 4 प्रकारचे प्रलय असतात. सांगा, कोणाला माहिती 4 प्रकारचे प्रलय? एक आहे नित्य प्रलय. काय? हा, एक आहे नित्य प्रलय, दुसरं नैमित्तिक प्रलय, तिसरं आहे प्राकृत प्रलय आणि चौथा आहे आत्यंतिक प्रलय. तर हे 4ही प्रलय वेगवेगळ्या कालावधीमध्ये ठरलेले आहेत. तर नित्य प्रलय म्हणजे जसं आपलं वेळ जातं, सर्वांचं आयुष्य क्षणे क्षीण होत जातं. हा पण एक प्रकारचा प्रलय आहे ना. आपलं आयुष्य क्षीण होत चाललंय की वाढत चाललेलं आहे? क्षीण होत चाललेलं. आपण दिवसेंदिवस मृत्यूच्या डेट जवळ चाललेलो आहोत, मृत्यूच्या तारखेजवळ चाललो आहोत आपण. तर हा पण एक प्रकारचा प्रलय. दुसरा आहे नैमित्तिक प्रलय, जेव्हा ब्रह्माजीचा 1 दिवस पूर्ण होतो. ब्रह्माजीचा 1 दिवस म्हणजे सांगा, कोण सांगेल कॅल्क्युलेशन? 1 मिनिटात सांगा. नाही, युगांमध्ये सांगा. युगांमध्ये ब्रह्माजींचा 1 दिवस म्हणजे 12 तास आणि 12 तास. हा, 1 चतुर्युगी अशी 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्माजींचे 12 तास. व्हेरी गुड. तर हे 12 तासामध्ये जो प्रलय होतो त्याला नैमित्तिक प्रलय असं म्हणतात, 1 दिवसासाठी. तर स्वर्गापर्यंत जेवढे लोक आहेत, स्वर्गापर्यंत हे लोकांचा प्रलय होतो. त्यानंतर प्राकृत प्रलय, ब्रह्माजींचं पूर्ण आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य आहे, ते जेव्हा संपतं, ब्रह्माजींचं 100 वर्षाचं आयुष्य जेव्हा संपतं तेव्हा हा प्राकृत प्रलय होतो आणि संपूर्ण ब्रह्मांड हे महाविष्णूंच्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा. ठीक आहे. आणि मग पुन्हा याची सृष्टी होते. आणि चौथा प्रलय आहे आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलयचा अर्थ हा आहे की सर्व जीव या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करतात आणि ज्या दिवशी हा जीव जन्म मृत्यूच्या चक्रातून जेव्हा सुटका होईल याची, तर त्या गोष्टीला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. त्याचे अनर्थ ज्या दिवशी नष्ट होतील त्या दिवशी आत्यंतिक प्रलय होतो. असे 4 प्रकारचे प्रलयाचं वर्णन. ब्रह्मदेवांच्या रात्रीच्या वेळी सर्व जीव सूर्यचंद्रासारख्या ऊर्ध्व ग्रहावरचे निवासी, मर्त्यलोक किंवा पृथ्वीवरचे निवासी तसेच अधोलोकातील निवासी प्रलय जलात विलीन होतात. या समयी सर्व योनींतील प्राणीमात्रांचे भौतिक देह नष्ट होत असले तरी जीव स्तरावर ते अस्तित्वात असतात. या अवस्थेला अव्यक्त म्हणतात.
ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट केले जाते त्यावेळी पुन्हा एक अव्यक्त अवस्था अस्तित्वात येते. परंतु या दोन्ही अव्यक्त अवस्थांच्या पलीकडे आणखी एक अव्यक्त अवस्था आहे जिला दिव्य वातावरण किंवा प्रकृती म्हणतात. या वातावरणात मोठ्या संख्येने दिव्य ग्रह आढळतात आणि ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर भौतिक ब्रह्मांडातील सर्व ग्रह जरी नष्ट झाले तरी हे ग्रह नित्य अस्तित्वात असतात. प्रत्येक ब्रह्मदेवाच्या अधिपत्याखाली एक ब्रह्मांड असते व अशी असंख्य ब्रह्मांडे आहेत आणि या सर्व ब्रह्मदेवांच्या अधिपत्याखालील ब्रह्मांडांची बेरीज केली तरी ते भगवंतांच्या शक्तीचे केवळ 1/4 प्राकट्य होय. एक पाद विभूती ही अपराशक्ती आहे. ब्रह्मदेवाच्या आधिपत्या पलीकडे दिव्य प्रकृती आहे जी 3/4 त्रिपाद विभूती आहे. ही श्रेष्ठ किंवा पराप्रकृती आहे. समजलं. दोन प्रकृतींमध्ये प्रभुपाद या ठिकाणी फरक सांगतात. 25% जे आहे ही भौतिक जगातलं जे जग आहे हे छोटंसं आहे. आध्यात्मिक जगाच्या तुलनेमध्ये हे किती आहे? छोटंसं आहे. पण किती आहे? अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत म्हणजे मोजू शकत नाही एवढे ब्रह्मांड आहेत. पहा किती मोठी सृष्टी असेल. तर ही फक्त 25% आहे. ही तर एकच ब्रह्मांड आहे. असे अनंत ब्रह्मांड आहेत. आणि याच्या पलीकडे जी आध्यात्मिक जी पराप्रकृती आहे त्या ठिकाणी कधीही प्रलय होत नाही. ती शाश्वत आहे. ते म्हणजे आध्यात्मिक जगत. 75% ते आध्यात्मिक जगत आहे. तर आध्यात्मिक जगत जास्त आहे आणि भौतिक जगत कमी आहे. असं का आहे? समजा एक शहर आहे. शहरामध्ये जेल असतं आहे ना. जेल छोटं असतं की शहर मोठं असतं? काय असतं? शहर मोठं असतं ना. शहर मोठं असतं आणि जेल छोटं असतं. तर जेल छोटं यासाठी असतं कारण शहरामधले जे काही गुन्हेगारी लोक करण्या प्रवृत्तीचे लोक आहेत यांना धडा शिकवण्यासाठी जेलमध्ये ठेवलं जातं, तुरुंगामध्ये ठेवलं. तसं आध्यात्मिक जगाच्या तुलनेमध्ये आध्यात्मिक जगामध्ये चांगले लोक राहतात आणि या ठिकाणी हे जे जगत आहे दुर्ग म्हटलेलं आहे, तुरुंगासमान म्हटलेलं आहे. तर आपण सगळे लोक या ठिकाणी सुधारण्यासाठी आलेलो आहे. काय करण्यासाठी? सुधारण्यासाठी. आपण पण जेलमधलेच लोक आहोत. फक्त जेलमध्ये आपली शिक्षा थोडी कमी झाली असं समजा. का? कारण जेलमध्ये त्या ठिकाणी तिथल्या स्टाफ लोकांना, पोलीस लोकांना आपण हेल्प करतो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. म्हणजे आपल्याला थोडी सूट दिली गेली, आपली कदाचित सुटका होऊ शकते. तसं हे भौतिक जगत तुरुंगाप्रमाणे. तर हे तुरुंगातून निघण्यासाठी आपल्याला एक मार्ग मिळालेला, आध्यात्मिक मार्ग. ओके. भगवान श्रीकृष्ण पराप्रकृतीत निवास करतात. तेच या प्रकृतीचे अधिपती अर्थात परमपुरुष आहेत. भगवद्गीतेत 8.22 अनुमोदन केल्याप्रमाणे केवळ अनन्य भक्ती सेवेनेच त्यांची प्राप्ती करता येते. ज्ञानमार्ग, तत्वज्ञान, योगमार्ग, ध्यानक्रिया किंवा कर्म, सकाम कर्म मार्गाने नव्हे. कर्मी लोक सूर्य आणि चंद्राचा समावेश असलेल्या स्वर्गलोकाची प्राप्ती करू शकतात. ज्ञानी आणि योगी त्यांच्यापेक्षा उच्च अशा महरलोक, तपोलोक आणि ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात. पुढे भक्ती सेवा करून अधिक योग्यता मिळवल्यावर त्यांना दिव्य प्रकृतीत प्रवेश दिला जातो. त्यांच्या योग्यतेनुसार दिव्य आकाशातील प्रकाशमान वातावरण, ब्रह्म किंवा वैकुंठ लोकात त्यांना प्रवेश करता येतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भक्ती सेवेचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही दिव्य वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. रिकाम्या लोकांचं अजिबात काम नाही. भगवंतांच्या धामामध्ये ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे, ज्यांना श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याची वासना आहे, कृष्ण सुख वासना, ती पण द्वेषरहित भावना आहे, त्याच लोकांना भगवत धामात प्रवेश मिळतो. भगवत धामात जाणं इतकं सोपं अजिबात नाही. ठीक आहे ना. भगवत धामात जाण्यासाठी हृदय पूर्ण शुद्ध व्हावं लागतं. कृष्ण सुख वासना हा शब्द इतका छोटासा आहे पण इतकी मोठी व्याप्ती याची. कृष्ण सुख वासना, कृष्णाच्या सुखासाठी सगळं काही करेल, कृष्णाला आनंद मिळेल यासाठी सगळं करेल. जे पण करायची इच्छा असेल, श्रीकृष्णाची इच्छा असेल, सगळं काही करेल. स्वामींना प्रसन्न करणे ही जी भावना आहे आणि अतिशय विनम्रता, कृतज्ञता, या सगळ्या गोष्टी हृदय शुद्ध झाल्यावर आपोआप प्रकट होतात. तर ज्यांच्यामध्ये अशा भावना आहेत तोच व्यक्ती भगवंतांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. ठीक आहे.
भगवत धामात जाण्यासाठी ही योग्यता आहे. भौतिक ग्रहांमध्ये ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत प्रत्येक जण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असतो व हाच भौतिक रोग आहे. जोपर्यंत हा भवरोग असतो तोपर्यंत जीवात्म्याला देहांतराच्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. त्याला मनुष्याचे, देवतेचे किंवा पशुचे असे कोणाचेही शरीर मिळाले तरी ब्रह्मदेवाच्या रात्रीनंतर व त्यांच्या जीवनाच्या अंती असे जे 2 प्रलय होतात, या प्रलयाच्या वेळी जीवात्म्यांना अप्रकट अवस्थेत राहावे लागते. जन्म मृत्यूचे चक्र व त्यांच्या अनुषंगाने येणारे वृद्धत्व व रोग यांना जर आपल्याला समाप्त करावयाचे असेल तर आपण दिव्य ग्रहावर प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या ग्रहावर आपण भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे पूर्णांश नारायण यांच्या नित्य सानिध्यात वास करू शकतो. भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे पूर्णांश यांचे या असंख्य ग्रहांपैकी प्रत्येकावर प्रभुत्व असते. श्रुती मंत्रात एको वशी सर्व ग्रह कृष्ण इड्यः एको अपिसन बहुधा यो अवभाती असे वर्णन करून वरील विधानाची सत्यता प्रस्थापित केली आहे. गोपाल तापनी उपनिषद 1.3.21. ओके, तर दिव्य ग्रहावर भगवंतांच्या धामात प्रवेश करणं हे सगळ्यांसाठी कल्याणकारी गोष्ट आहे. ही याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. पहा, जेव्हा भगवंतांचं धाम सोडून या ब्रह्मांडामध्ये जीव आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर स्वतःहून चंद्रलोकावर जाऊ शकतो, स्वर्गलोकात जाऊ शकतो किंवा महरलोक ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो स्वतःहून. मात्र ज्यांना भगवत धामामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी तो व्यक्ती इथून स्वतःहून जात नाही, तिकडून रिकमेंडेशन लेटर येऊन तिथून वाहन येतं आपल्यासाठी घेण्यासाठी, विमान येतं, मग इथून व्यक्ती जो भगवत धामात जातो. समजलं? भगवत धामात जाण्यासाठी आपल्या योग्यतेने आपण भगवत धामात प्रवेश करू शकत नाही. त्यांची कृपा झाल्यावर मग भगवत धामात आपण प्रवेश करू शकतो. तर भगवत धामात जाण्यासाठी तिथल्या वातावरणाशी आपलं हृदय मॅच झालं पाहिजे. समजलं ना? तिथल्या वातावरणाशी आपलं हृदय जोपर्यंत मॅच होत नाही, इथं राहून भगवत धामात जाण्यासाठी तिथली जी गोष्ट आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इथं आपण जेवढं आपल्या प्रयत्नाने शक्य होईल तेवढ्या आपण पूर्ण प्रयत्नाने भगवत धामात जाण्याची योग्यता बनवली पाहिजे. बाकी भगवंतांच्या हातात आहे. त्या योग्यतेचे जेव्हा आपण बनवू तेव्हा त्या भगवत धामामध्ये राहण्यासाठी आपली योग्यता बनेल. त्या ठिकाणी राहण्यासाठी भगवंतांना प्रसन्न करणे. तर जितकी आपण प्रॅक्टिस करू, कथा, गानम, नाट्यम, गमनमपी ओम श्री प्रिय सखी, भगवंतांच्या कोणताही विरोधाभास मनात न ठेवता, द्वेष मनात न ठेवता, कृष्ण सुखवासना हा भाव जितका हृदयात धारण होईल तितका आपण आध्यात्मिक जगाच्या जवळ राहू शकतो. वाचा पुढे. श्रीकृष्णांवर कोणाचेच अधिपत्य नसते. बद्ध जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो आणि उलट भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बाध्य होऊन अव्याहतपणे जन्म मृत्यूचे क्लेश भोगत राहतो. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात आणि धर्माचे मूळ तत्व भगवंतांप्रती शरणागत भाव विकसित करणे. भगवद्गीतेतील 18.66 अंतिम आदेश देखील हाच आहे. सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज. इतर सर्व विधींचा परित्याग करून केवळ मला शरण ये. दुर्दैवाने मूर्ख लोकांनी या मुख्य आदेशाचा विपरीत अर्थ लावून वेगवेगळ्या प्रकारे जनतेची भुलवणूक केली आहे. लोकांना रुग्णालये उघडण्यास प्रेरित केले जात आहे, परंतु भक्तियोगाचे शिक्षण घेऊन भगवत धामास जाण्यासाठी प्रेरित केले जात नाही. त्यांना कधीच खरे सुख देऊ न शकणाऱ्या तात्पुरत्या मदत कार्यात रुची घेण्यास शिकवले जात आहे. अनेक प्रकारच्या सार्वजनिक आणि निमसरकारी संस्था सुरू करून निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु निसर्गाला शांत कसे करावे हेच त्यांना माहीत नाही. अनेक लोकांची भगवद्गीतेचे महान विद्वान म्हणून जाहिरात होते, परंतु भौतिक प्रकृती शांत कशी करावी याबद्दल गीतेत जो संदेश दिला आहे त्याचा ते अव्हेर करतात. भगवद्गीतेत 7.14 मध्ये स्पष्ट सांगितल्याप्रमाणे
भगवत भावना जागृत करूनच शक्तिशाली प्रकृती शांत होऊ शकते. पहा, प्रभुपाद या सगळ्या गोष्टींच्या विरोधात नाही आहेत. लक्षात ठेवा, आपण समजा एखादा व्यक्ती गोसेवक आहे, सगळ्या गोष्टी धार्मिक आहेत, चुकीचं नाही, किंवा एखाद्या आयुर्वेदिक गोष्टीला जास्त प्राधान्य देतो, किंवा निसर्गावर उपचारांवर तो काम करतोय, किंवा म्हणजे मला हे म्हणायचं की भक्ती आहे, शुद्ध भक्ती, त्याच्या सभोवताली सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये तो आपले प्रयत्न आणि सगळ्या गोष्टी करतो. या गोष्टी चुकीच्या नाही आहेत, पण या गोष्टी केल्यामुळे तो व्यक्ती भगवत धामात जाणार आहे का? अजिबात नाही जाणार. समजलं ना? भले बाह्यात काही धार्मिक गोष्टी दिसत असतील, जोपर्यंत शुद्ध भक्ती करत नाही तोपर्यंत तो भगवत धामात जाणार नाही. तर शुद्ध भक्ती ही केंद्रस्थानी असली पाहिजे. मग तुम्ही धर्माच्या अनुकूल ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी करा. गुरुकुल उघडा, गोसेवा करा, अजून जे पण करायचं ते करा. धर्माच्या संबंधित सगळ्या गोष्टी आहेत त्या करा, पण सेंटरला शुद्ध भक्ती असली पाहिजे. शुद्ध भक्ती हीच आपल्याला भगवंतांच्या धामात घेऊन जाणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी या जगातच ठेवणार आहेत. कदाचित जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होईल. या ठिकाणी प्रभुपाद सांगतात रुग्णालय उघडणे, हे या सगळ्या भौतिक स्तरावरच्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत, पण याच गोष्टींना सर्वश्रेष्ठ स्थान, सर्वस्व मानून त्याला संपूर्ण जीवन समर्पित करणं हे पण बरोबर नाही. आपलं मनुष्य जीवन या पर्पजसाठी नाहीच आहे. या मंत्रातून श्री ईशोपनिषदाची अशी शिकवण आहे की आपण संभूती, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि विनाश, अनित्य भौतिक सृष्टी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी माहीत करून घेतल्या पाहिजेत. केवळ भौतिक सृष्टीचेच ज्ञान संपादन करून आपण स्वतःला वाचवू शकत नाही, कारण निसर्गाच्या कालप्रवाहाप्रमाणे प्रत्येक क्षणाला विनाश होत आहे. अहन्यहनी भूतानी गच्छन्तीह यमालयम. तसेच हा आश्चर्याची एक श्लोक आहे महाभारतामधला. अहन्यहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. रोज लोक दुःखालयम टू यमालयम, रोज लोकल ट्रेन चालते, सारे लोक रोज जात आहेत. तर रोज लोक जात आहेत. भगवत धामात फार कमी लोक जात आहेत आणि इकडे जास्त लोक चालत आहेत. तर हे मोठं आश्चर्य. का आश्चर्य आहे? राजा कुलशेखर यांचं एक पुस्तक आहे, काय ते पुस्तकाचं नाव? प्रार्थना मुकुंदमाला स्तोत्र. त्याच्यामध्ये फार सुंदर श्लोक आहे. आश्चर्य मेतद मनुष्य लोके सुधाम परित्यज्य विषम पिबंती नामानी नारायण गोचरानी त्यक्त्वान्य भावा कुहका पठंती. का तुम्ही निरर्थक गोष्टींचं पठन करतात? आश्चर्य त्यांना हे वाटतं. आश्चर्य येतात मनुष्य लोके, या मनुष्य लोकामध्ये सुधाम परित्यज्य, सुधा मतलब अमृता समान असं दिव्य भगवानाचं नाम आहे, हे सोडून त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी बडबड करतो आपण. अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये इंद्रियांना लावतो. सुधाम परित्यज्य विषम पिबंती, विष पितायत, हे आश्चर्य आहे. नामानी नारायण गोचराणी, भगवानाचं नाम इतकं मधुर आहे, इतकं सुंदर आहे, हे लोक नाव घेत नाहीत. आणि त्यक्त्वान्य भावा कुहका पठंती, नको त्या गोष्टी जिभेद्वारे चर्चा करतात लोक. ही राजा कुलशेखरांची आश्चर्याबद्दल प्रार्थना आहे. चैतन्य चरितामृतमध्ये फार सुंदर श्लोक आहे, मला आठवत नाही आता श्लोक, पण त्याचं मिनिंग हे आहे की आचार्य म्हणतात की या शरीरामध्ये सगळ्यात सोपं भगवत प्राप्तीचा मार्गामध्ये मदत करणारी एक इंद्रिय आहे, ते म्हणजे जिव्हा. प्रत्येकाला जिव्हा आहे जिव्हा. आणि भगवंताचं नाम इतकं मधुर आहे, जे आचार्य म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. हा त्यांचं रिअलायझेशन आहे नाम जप केल्यानंतर. रूपगोस्वामी सांगतात मला हजारो कान द्या, हजारो जिव्हा द्या. इतकं सगळं शुद्ध नाम असून सुद्धा ज्या लोकांच्या तोंडामध्ये जिव्हा आहे आणि ते लोक भगवानाचं नामस्मरण करत नाहीत, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर भगवत धाम जाणे हे सोपं आहे तसं पाहिलं, प्रयत्न केला तर. भगवंतांच्या कृपा झाली प्रयत्नाने तर निश्चित भगवत प्राप्ती होऊ शकते. पण या भौतिक जगामध्ये इतकं सगळं सहज अवेलेबल होऊन सुद्धा लोक प्रयत्न करत नाहीत, तर हे मोठं आश्चर्य. तसेच रुग्णालय उघडून कोणालाही प्रलयाच्या वेळी वाचवता येणार नाही. ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेल्या शाश्वत जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाल्यावरच
आपण स्वतःला वाचवू शकतो. शाश्वत जीवन प्राप्त करण्याच्या कलेत लोकांना प्रशिक्षित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. इंद्रिय सुख देणाऱ्या क्षणिक आकर्षक वस्तूंकडे पाहून लोकांना अनेकदा भुरळ पडते, परंतु इंद्रिय विषयांची सेवा दिशाभूल आणि भ्रष्ट करणारी ठरते. म्हणून आपण स्वतःला तसेच इतरांना योग्य रीतीने वाचविले पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असो किंवा नसो. जर आपल्याला अव्याहत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचावयाचे असेल तर आपण भगवंतांची भक्तिसेवा आरंभ केलीच पाहिजे. या बाबतीत तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही एक अत्यावश्यक बाब आहे. तर याला म्हणतात संबोधी. जर आपण भगवंतांची अशा प्रकारे भक्ती केली तर श्रीकृष्णाचं नाम रूप गुण लीला यांचा जर अनुभव केला या जगामध्ये, तर अशा अशाश्वत सृष्टीला आपण कायमस्वरूपीचा बाय करून भगवत धामामध्ये शाश्वत आनंदमय जीवन जगण्यासाठी आपण भगवत धाम प्राप्त करू शकतो. तर भगवत धाम प्राप्त करणे म्हणजे कायमस्वरूपीचं अमर बनण्याप्रमाणे आहे. तर या जगामध्ये कोणीही अमर बनू शकत नाही. अमर बनण्यासाठी हे जग बनवलेलंच नाही. तर पहा, जर आपण भक्ती केली तर भक्ती केल्यानंतर भक्ती केलेला मनुष्य आणि ज्याने भक्ती केलेली नाहीये असा जो मनुष्य आहे, मृत्यूच्या वेळी पहा कसा दोघांच्या मध्ये डिफरन्स दिसतो. ज्याने आयुष्यभर भगवंतांची भक्ती केली नाही त्याला 3 प्रकारे शोक होतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याने अतीत जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, मृत्यूच्या वेळी त्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्याची अटॅचमेंट, त्याच्या भावना सगळे त्यामध्ये अडकलेलं असतं मन, आणि या गोष्टींमुळे त्याचं मन प्रचंड विचलित झालेलं असतं. दुसरी गोष्ट, वर्तमानामध्ये शरीर इतकं भयानक त्रास देतं. कफवात पित्त कंठावरोधवतीनो स्मरणम कुतस्ते. कसं स्मरण करू शकतो भगवंताचं? कंठ कपाने दाटलेला असतो, घर 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 आवाज करतो कंठ, आणि भगवंताचं नामस्मरण कसा करू शकतो? चित्त विचलित झालेलं असतं, अनेक व्याधींनी ते दुःखाने ते शरीर व्याप्त झालेलं असतं. अशा अवस्थेमध्ये कसं भगवंताचं स्मरण करू शकतो? स्मरण तेच होईल जे आयुष्यभर त्याने सराव केलेला आहे. आणि भविष्याबद्दल चिंता, की भविष्य काय होईल, कारण हे सोडून चाललेलं आहे, सोडायची इच्छा नाही, आणि भविष्याबद्दल कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, माहिती नाही आहे, आत्म्याचं ज्ञान नाही. आणि अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये जो व्यक्ती शरीर त्यागतो त्याला निश्चितपणे अधोगती प्राप्त होते. दुसरं आहे भक्ताचं जीवन. भक्ताच्या जीवनामध्ये त्याने आयुष्यभर भगवंताची भक्ती केलेली आहे, त्यामुळे त्याला पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच त्याला प्रशिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं निश्चिंत चित्त असतं. अतीताबद्दल अजिबात पश्चाताप नाही. असं त्याला कधी वाटत नाही की मी ही गोष्ट राहिली, असं करायला पाहिजे होतं. नाही, जे पण केलं ते बेस्ट केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि त्यामुळे तो दृढ विश्वासाने निश्चिंत होऊन भगवंतांचं स्मरण करू शकतो. जरी शरीर त्रास देत असलं, एक असतं शरीराचा त्रास, आणि दुसरं आहे व्याधीग्रस्त होणे. शरीराच्या आजारपणामुळे जे दुःख मिळतं ही एक लेवल आहे. दुःख होणे एक गोष्ट आहे, आणि दुसरं व्याधीग्रस्त होणे ही एक गोष्ट आहे. समजलं? दुःख होणे म्हणजे काय, हे पूर्वीपासूनच माहिती की शरीर दुःख देणार आहे, शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार होणार आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. तर त्यामुळे ते एक समजदारी असते त्या माणसामध्ये ज्याने आयुष्यभर भक्ती केली. आणि या दुःखामुळे तो ग्रस्त होत नाही. ग्रस्त म्हणजे बांधला जातो, भावनेमध्ये बांधला जाणे, त्याच्या पलीकडे तो काही विचार करू शकत नाही, याला म्हणतात ग्रस्त होणे. तो व्याधींमुळे ग्रस्त होत नाही. दुःखामुळे त्याला त्रास नक्की होत असेल, पण ग्रस्त होत नाही. त्यामुळे त्याचं चित्त भविष्याबद्दल खूप आनंदी असतं. त्याला माहिती की हे नश्वर शरीर सोडून मी निश्चितपणे भगवंतांच्या धामात जाणार आहे. तर ही भक्ती करण्याचं हे मोठं फळ आहे. त्याला ना भविष्याबद्दल भीती आहे, ना वर्तमानाबद्दल त्याचं चित्त विचलित आहे, ना अतीताबद्दल शोक आहे. तर ही भक्ती जर अशा प्रकारे भगवंतांची संभूती, जर भगवंतांची भक्ती केली तर निश्चितपणे शाश्वत भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. जरी भगवंतांचं मृत्यूच्या वेळी स्मरण करण्यासारखी आपली परिस्थिती नसेल, तरी आपले भक्त, आमचे कितीतरी भक्त किती लोकांना भगवंताच्या धामात
कीर्तन करून पाठवते. रिसेंटली कितीतरी लोकांच्या घरी कीर्तन करून आलेत आणि त्यांनी काही तासामध्ये शरीर सोडलं. किती मोठी कृपा आहे, फार मोठी कृपा आहे ही. आपण वाटतं हे सहज सहज होते, पण ही सहज नाही आहे. त्या माणसाने काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या असतील म्हणून त्यांना भक्त मिळाले, त्यांना कीर्तन स्मरण करून देणारे भक्त मिळाले. तर ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे, ज्यांना अंतिम समयामध्ये भगवानाचं नामस्मरण करून देणारे भक्त आहेत. तर जरी आपण भगवानाची इतकी कृपा आहे की पहा, माझे ओळखीची फॅमिली आहे, त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, तर त्यांना ॲडमिट केलं होतं. मी स्वतः बघितलं त्यांना. तर भगवंतांची पहा कशी कृपा असते. ते रोज नित्यनेमाने हे कोविडच्या काळातले ते भक्ती मार्गामध्ये आले होते. तर रोज 3:30 वाजता उठायचे आणि 16 माळा चॅन्टिंग करायचे, नंतर घरातले कामं करायचे. आणि असं त्यांचा नित्यक्रम होता. आणि त्यांना असं एक आजारपण अचानक आलं, ते ॲडमिट झाले. मी माझ्या डोळ्यांनी हे पाहिलेलं आहे की सगळं विसरले ते. आपण काय बोलतोय, कोण आहे माझ्यासमोर, सगळं विसरले. कोणालाही त्यांना समजत नव्हतं. मात्र जेव्हा त्यांच्या हातात माळा दिली, तर ते जसं आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो ना, तसं जप करत होते. म्हणजे स्मरणामध्ये ते चालू होतं, पण बोटामध्ये बरोबर एक एक मणी असं चालू होतं. आणि जेव्हा आपण माळा पूर्ण झाल्यावर माळा टर्न करतो, आहे ना, टर्न करतो ना, सेम तशी ती माळा टर्न करायची. एका बाजूने औषधोपचार सुरू आहे आणि एका हातामध्ये जप चालू आहे. आणि 8-15 दिवसांनी त्यांनी शरीर सोडलं. असं सगळं घडलं. पहा, म्हणजे मला हे म्हणायचं की जो आयुष्यभर भक्ती करतो ना, त्याचं भगवंत कधी ऋण ठेवत नाही. भगवंत त्यांना कायमस्वरूपी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून स्मरण करून देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ही जी भीती आहे, मृत्यूची भीती, ही फक्त आणि फक्त भक्तीच्या माध्यमातूनच निघू शकते. मला एक अजून एक प्रसंग सांगतो तुम्हाला. माझी ओळखीची फॅमिली, चांगले भक्त आहेत ते. तर ते त्यांची ते माताजींची आजी, त्यांच्या आईची नाही, सॉरी, वडिलांची आई आजारी होती. खूप दिवसांपासून आजारी होती. मला ते एकदा म्हणाले होते की ते खूप आजारी, वय झालं, 85च्या आसपास वय आहे. तर ते म्हणाले की एकदा बघून आलो आम्ही, खूप त्यांची हालत खराब आहे. आणि मग ते म्हणाले नातेवाईक सगळे भेटून येत आहेत, आता आम्हाला परत एकदा जायचं आहे. मध्ये जाणार होते की मला म्हणाले की या तारखेला मी जाणार आहे. आणि ज्या दिवशी ते जाणार होते, त्या दिवशी मी सकाळी उठलो. नंतर मला 7 वाजेपासून असं मनात असे विचार यायचे की हे लोक चाललेत ना, मला यांना काहीतरी द्यायला पाहिजे. मी विसरून गेलो. 3-4 दिवसापूर्वी त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. नंतर मी विसरून गेलो. पण ज्या दिवशी ते जाणार होते त्या दिवशी मला सकाळपासून अशी हृदयात अशा भावना यायच्या की काहीतरी यांना द्यायला पाहिजे. मग मी गेलो आपल्या भगवानांच्या नेटिव्ह रूममध्ये. हार होता भगवानांचा, एक छोटा हार मिळाला मला. तर यज्ञाचा तिलक असतो, तो तिलक एका पेपरमध्ये पॅक केला. गंगाजल पॅक केलं. आणि वृंदावनची रस दिली. अजून काय दिलं मी, बरेच असे 5-6 गोष्टी असे छोटे पॅक करून दिल्या. मी विचार करत, म्हणजे मला समजत नव्हतं मी काय करतोय. हे घडत जात होतं, असं घडत गेलं. आणि मी त्यांना 8:30 वाजता फोन केला. आणि मला माहिती नाही ते गेले असतील की थांबले. त्यांना फोन केला तेव्हा ते कारने गेले होते, इथून 4-5 किलोमीटर पुढे गेले होते. मी त्यांना सांगितलं की तुम्ही परत या, मी तुमच्यासाठी काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहे, घेऊन जा. मग ते परत आले, मंदिरात आले. आणि मंदिरात पण नाही आले, म्हणजे गेटवर मला बोलवलं, त्यांना वेळ नव्हता. मग गेटवर गेलो मी त्यांना द्यायला. त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना पाहायला चाललेत आजीला, तर हे द्या त्यांना, त्यांचा अंतिम समय माहिती नाही कधी शरीर सोडतील. आणि ज्या दिवशी इथून 8:30-9 वाजता निघाले, 3:30-4ला ते घरी पोहोचले. तिकडे घरी पोहोचल्यानंतर त्या माताजींना मी सांगितलं हरे कृष्ण महामंत्राचं एक मशीन घेऊन जा. ते घरी गेल्यानंतर त्यांनी मशीन प्ले केलं आणि जो हार इथून दिला होता तो हार त्यांना घातला. यज्ञाचा तिलक लावला, गंगाजल त्यांना दिलं, तोंडामध्ये गंगाजल अर्पण केलं, ब्रजरथचं तिलक लावला आणि 5 ते 10 मिनिटं त्यांनी शरीर सोडलं. तर मला सांगण्याचा अर्थ उद्देश हा आहे की भक्ती केलेलं कधीही वाया जात नाही, लक्षात ठेवा. आपणच नाही, पण तुमच्यावर आश्रित जे लोक आहे ना, भगवंत खोटं आश्वासन देत नाहीत. भगवंत सांगतात ना 21 पिढ्यांचा उद्धार करतो. उद्धाराची भाषा म्हणजे काय, त्या लोकांना भक्तीच्या अनुकूल वातावरण तयार करून देतील भगवंत. आणि जे लोक सर्वतोभावे भगवंतांना शरणागत होऊन भक्ती करतात, तर त्यांच्या गतीबद्दल काय बोलावं, काय सांगावं. त्यामुळे दृढ श्रद्धेने
भगवत धामात जाण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे आपण. तर ही जी संभूती हा जो विषय आहे, भगवंताची भक्ती, इतकी शुद्ध भक्ती या भयानक कलियुगामध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे. तर फार मोठं महत् भाग्य आहे. निश्चितपणे कल्याण होणार. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, भगवद्गीता की जय, शुभ शब्द की जय. हरे कृष्ण.